हर ओ चिदंबरमठाधीशं सिद्धारूढयतीश्वरम् शिष्यप्रशिष्यरूपेण बोधकं गुरुमाश्रये यदङ्घ्रिकमलद्वन्द्वं तापत्रयनिवारकम् शान्तेकपदं देवं सिद्धारूढमहं भजे सिद्धारूढमहं भजे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। परम पूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी भक्तवत्सल जगद्गुरु सिद्धारूढांच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊन तत्स्वरूप वेदांत वागीश गीतोत्तम वेदांताचार्य अनंत श्री विभूषित करुणामय जगद्गुरु अप्पाजींच्या दिव्य चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना स्मरण करून प्रेम भक्ती साधना केंद्राच्या पूज्य मातोश्रींना नमन करून उभय साधक बांधवांना नमस्कार करून प्रिय सद्भक्त हो आपल्या सर्वांना मनपूर्वक अभिवादन। वार्षिक कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशीच्या सायंकालीन सत्रामध्ये आपण भक्तवत्सल श्रीराम या विषयावर आमचे आत्मीय दोघ साधकांचे मनापासून त्यांची वाणी आपण ऐकलात। विनायक स्वामीजींचं परिस्थिती मी जाणतो का, मी मराठी माणूस आहे। मला जेव्हा कर्नाटकात कानडीत प्रवचन देतात ना, जी माझी फजिती होते ती आज त्यांची झाली। तर बिचारे दुपारपासून खूप मेहनत केले आणि केले, झोपले नाही, नाश्ता नाही केले, चहा नाही पिले, पण त्यांचा प्रयत्न पहा। सद्गुरूंना आवडेल माझी भाषण माझं प्रवचन म्हणून त्यांनी खूप सुंदर प्रयत्न केले। आमचे सतीश महाराज तर बहुतेक सगळेजण आम्हाला म्हणतात दो शरीर एक आत्मा म्हणतात। म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे आमच्यात असं मला वाटतं। त्यांची भावना आणि आमच्या भावना, माझी भावना सद्गुरू अप्पाजींप्रती खूप वेळा आम्ही परीक्षा केलेली आहे। खूप वेळा जे माझ्या मनात आलेलं असतं तेच त्यांच्या मनात आलेलं असतं आणि भेटल्यानंतर तेच बोलतो। सद्गुरूंची कृपा आहे बस। आजचा जो विषय आहे भक्तवत्सल श्रीराम, थोडंफार संस्कृत शिकल्यामुळे, थोडंफार अभ्यास केल्यामुळे त्या शब्दांचं जर व्याख्या करायला गेलं, भक्ती जो करतो त्याला भक्त म्हणतो आपण। भक्ती कशाला म्हणावं, का करावं, याचा जर विचार केला तर मनुष्य जो आहे मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी हा मनुष्य जन्म झालेला आहे। मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी अनेक मार्ग आहेत। मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसे।
अनेक मार्गामध्ये भक्ती जी आहे ती श्रेष्ठ मार्ग आहे असे संस्कृत मध्ये सांगण्यात आला. आता भक्ती भक्ती म्हणजे काय? सगळेजण आपण म्हणतो भक्ती भक्ती. कशाला भक्ती म्हणायचं? आपाजी नेहमी सांगतात, गळ्यात माळ घातलं तर भक्ती म्हणायचं, रोज मंदिरात गेलं तर भक्ती म्हणायचं. खरा भक्त कोण? ती पण भक्तीच आहे, ती नव्हे असं नव्हे. खरी भक्ती कुठली आहे? त्याची खूप व्याख्या केलेली आहे. अनेक संत महात्म्यांनी अनेक व्याख्या केलेली आहे. खूप सारी व्याख्या आहे. सूक्ष्मतरम अनुभव रूपम भाव व्युत्पत्ती कारणम, हे भक्ती रसायनमध्ये आलेलं आहे. ऋषिकेन ऋषिकेशस्य सेवनम भक्तिरित्य विधीयते. हा पण एक आहे. ऋषिकेन ऋषिकेशस्य सेवनम भक्तिरित्य विधीयते म्हणजे काय? ऋषिक म्हणजे इंद्रिय. इंद्रियाद्वारे ते इंद्रियाचा जो परमात्मा आहे त्याचं सेवा करणे म्हणजे भक्ती, अशी ते व्याख्या आहे. आपण सर्वजण 4-5 दिवस झालं करतच आहे. डोळ्याने आपाजींना पाहत आहे, कानाने त्यांची वाणी ऐकत आहे, हाताने सेवा करत आहे, पायाने प्रदक्षिणा करत आहे. मग याला भक्ती म्हणायचं असं या व्याख्याचा अर्थ होतो. भक्ती करायला पाहिजे आणि भक्त म्हणून घेतो, पण भक्त भक्त म्हणल्यानंतर किती प्रकारचे भक्त भगवद्गीतेत सांगितलेले आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन, आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. खूप छान श्लोक आहे हा. भक्ती करणारे भक्ताचे 4 प्रकार. कशासाठी भक्ती करतो त्याच्यावरून कसा भक्त आहे हे समजण्यात खूप सुंदर आहे. आपण मंदिराला येतो, काय येतो आपल्या सर्वांनाच माहित आहे. खूप काही कष्ट झालं, घरामध्ये भांडण चालू आहे, रोग झालं, हे झालं, ते झालं, त्रासापोटी जेव्हा आपण देवाकडे जातो त्याला आर्त भक्त म्हणतात. कष्टामध्ये जेव्हा आपण देवाच्या दारी जातो त्याला आर्त भक्त म्हणतात. जसे गजेंद्र आहे, गजेंद्र मोक्ष वाचता ना तुम्ही? गजेंद्र जो आहे मगरीच्या तावडीत सापडला, मग देवाला बोलवला. म्हणूनच सिद्धार्थ स्वामीजींच्या चरित्रेमध्ये आलेलं आहे चंपूचा अध्याय ना, स्वतः सद्गुरु विघ्न आणतो आणि नंतर विघ्न नाही आलं तर बघा ना, आता सांगितले दादाने, खूप सारे भक्त येत नाहीत. काय येत नाहीत? सगळं तिकडे सुखसोयी आहे. सुखसोयी असेल तर येत नाही का? प्रापंचिक आवड आहे तिकडेच, इकडे मुख होतच नाही. म्हणून काय कमी करायचं का? गरिबी आणायची, रोग आणायचे, मग बुद्धी. आपाजी नेहमी सांगतात, भक्ताला अडचण होऊ नये, संसारात अडकू नये म्हणून परमात्मा अनुकूल करून देतो, जेणेकरून तो सगळं तिथं अनुकूल आहे म्हणून इथं येऊन भजन करावं म्हणून. पण उलट आहे, अनुकूल झालं की घरी बसतो आपण. म्हणून जो आहे कष्ट आल्यानंतर माणूस देवाला आठवतोच, तो आर्त भक्त आहे. दुसरा आहे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे काहीतरी अपेक्षेने. अर्थ म्हणजे संपत्ती. कुणाला लग्न झालेलं आहे, मूल नाही, कुणाला लग्नच होत नाही, कुणाचे शेत पिकत नाही, जे काही सांसारिक पदार्थांच्या अपेक्षाने जो येतात त्यांना आर्त भक्त म्हणतात. जसं उदाहरण दिलेलं आहे विभीषण म्हणून. विभीषणाला राज्य पाहिजे होतं. तिसरा आहे जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे मला मोक्ष व्हायला पाहिजे, बापरे हे संसाराचं दुःख खूप मोठं आहे, मी याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे. तो जो आहे जिज्ञासू आहे, जसे जनक महाराज. चौथे जे आहे ते म्हणजे ज्ञानी भक्त. कोण? हनुमंत. उदाहरण दिले त्याने. ज्ञानी म्हणजे कसे असतात? ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात त्याला.
असे 4 प्रकारचे भक्त आहेत. भक्त बद्दल आपण पाहिलो. खरा भक्त कुणाला म्हणायचं? परमार्थ शतकोटी म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यात खूप सुंदर एक दृष्टांत दिलेला आहे. वाचल्यानंतर वाटतो काय मजेशीर आहे. नेहमी सर्वात जास्त नारायण नारायण करणारे कोण? आमचे नारदजी. प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार झाल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांच्या भेटीला अयोध्याला एकदा नारदजी आले म्हणे. आल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांना भेटल्यानंतर आपण नेहमी सांगतात काय की ते आतमध्ये जर विद्या असेल तर प्रकट करायची एक जिज्ञासा असते. कधी मला माहित मिळेल, मी कधी बोलू, असं आमची इच्छा असते. खूप पैलवान जर असेल तर काय करतो? शक्ती दाखवण्यासाठी मारत जातो म्हणे. कोण भेटल त्याला मुख्य मारायचं, कोणी नाही भेटलं तर भिंतीला मारायचं म्हणे. आत असेल तर ते बसू देत नाही. नारदजींना काय वाटायचं की माझ्यासारखा कोणी भक्त नाही, 24 तास मी नारायण नारायण म्हणतो. प्रभू श्री रामचंद्रांजीकडे गेले आणि म्हणाले, भगवंता तुझ्याकडे भक्ताची लिस्ट असेल ना, जर लिस्ट असेल तर देता का? प्रभू श्री रामचंद्रजी म्हणाले, हो आहे माझ्याकडे. लिस्ट दिले. हे सगळं आपल्यासाठी आहे बरं का, म्हणून नारद छोटे नव्हे, आपल्यासाठी, आपल्याला कळून देण्यासाठी. नारदजी ते लिस्ट पाहिले, पाहतात काय तर लिस्ट मध्ये पहिला नंबर नारदजींचा आहे. सर्व लिस्ट वाचले, हनुमंताचं नावच नाहीये. खूप वाईट वाटलं. एकीकडे खुशी आहे, माझं पहिला नंबर आहे, दुसरीकडे दुःख आहे. दुःख नाही, ते एक प्रकारचं वेगळं आहे. ते तिथून निघाले आणि हनुमंतांना भेटले. म्हणे, हनुमंता तू काय सेवा करतो रे बाबा, काही उपयोगाचं नाही, लिस्ट मध्ये तुझं नावच नाहीये. हनुमंत म्हणाले, म्हणे बाबा रे, मी लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी सेवा करत नाही रे. बहुतेक भगवंताला माझं सेवा आवडत नसेल, पण मी सेवा करतो म्हणल्यानंतर आता नारदजींना चिडवायचंच होतं. नाही नाही, किमान त्या लिस्ट मध्ये शेवटी तरी नाव असायला पाहिजे होतं. हनुमंतांनी म्हणले, म्हणे तुम्हाला जे लिस्ट दिलेलं आहे ना, ती दुसरी लिस्ट आहे, ओरिजिनल लिस्ट अजून एक आहे, जा म्हणले. आश्चर्य वाटलं नारदजींना. परत धावत गेले रामचंद्रांकडे. भगवान हे काय, अजून एक लिस्ट आहे म्हणे तुमच्याकडे? हो म्हणले. म्हणे द्या. दिले. पाहतात तर का पहिलं नाव हनुमंताचं आहे. खजील झाले. नारदजी म्हणाले की हे पंक्तीमध्ये प्रपंच का प्रभूजी? नाही नाही, तसं नाहीये. पहिलं जो लिस्ट आहे ते त्यांचे लिस्ट आहे ज्यांना मी आवडतो. नारदजींना आवडतात ना, आपल्या सगळ्यांना आवडतात, म्हणून त्यांच्या लिस्टमध्ये सर्वात जास्त तुम्हाला मी आवडतो, म्हणून तुमचं पहिला नंबर आहे. दुसरी जी लिस्ट आहे ती त्यांची लिस्ट आहे जे मला आवडतात. तर खरा भक्त तो आहे की लौकिक संपत्ती भेटल्यानंतर, पहा तुम्ही हनुमंतांना जेव्हा सगळं रामायण झाल्यानंतर, जेव्हा पुन्हा सीतामाता आले, राज्याभिषेक पुन्हा झाला, प्रभू रामचंद्रजी बसले, सगळेजण गिफ्ट घेऊन येत होते म्हणे. आणि शेवटी हनुमंत, हो ना, बघा तुम्ही, आपण काय करतो, अगोदर मी, नंतर बाकीचे. नाही, खरा भक्त जो आहे तो शेवट असतो. सगळ्यांचं झाल्यानंतर जेवतो. बघा, आई असते की नाही घरामध्ये, सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ते जेवते, म्हणून ते मोठी म्हणून घेते, म्हणून आई म्हणतात. हनुमानजी सर्वात शेवट बसलेले होते आणि सर्वात शेवटून आले. आल्यानंतर नमस्कार केल्यानंतर प्रभू रामचंद्रजी म्हणाले, म्हणे विभीषणला राज्य दिलं, सगळ्यांना जे कोणी आले त्यांना राज्य दिलं, तुला हनुमंत काहीच नाही दिलं की रे? आम्ही जे आहोत ना आप्पाजींचे, काही न वाटत असेल, काही न म्हणतो की त्यांना मठ दिले, ह्यांना संपत्ती दिली, त्यांना हे दिलं, त्यांना ते दिलं, वाटत असेल, हो की नाही? वाटत, मन आहे, वाटणारच. पण इथे हनुमंतांनी काय म्हणाले पहा, भगवंता तुझ्या चरणाजवळ जे जागा दिली ना,
ही सर्वात मोठी जागा आहे, मला बाकीचं काही नको म्हणजे. हा श्रेष्ठ भक्त आहे, हा हनुमानजी आहे. त्याच प्रसंगी, हे सांगून संपवतो मी, त्याच प्रसंगी जो आहे सर्वांना, मला आश्चर्य वाटलं की महाभारतामध्ये श्रीकृष्ण भगवंताने भगवद्गीता उपदेश केलेला आहे. प्रभू रामचंद्राजींनी हे वेदांत वगैरे उपदेश केले की नाही असं मला वाटत होतं. पण त्या प्रसंगी, ह्याच प्रसंगी जेव्हा ते येत होते ना हनुमानजी, ही घटना होण्यापूर्वीची आहे, म्हणजे आता जे मी स्टोरी सांगितली त्याच्या पूर्वीची आहे. हनुमानजी आल्यानंतर आल्या विचारले म्हणे, तू कोण आहे? कोणाला? प्रभू रामचंद्रजी हनुमंताला विचारत आहे, तू कोण आहे? ज्याच्यामुळे सीतामाताचा शोध लागला, युद्ध जिंकले, आले, बसले, सगळं झालं, आणि त्यांना विचारत आहे तू कोण आहे? तुम्हाला पण दीदी जर विचारले तू कोण आहे म्हणलं तर काय झालंय दीदींना, म्हणतो की नाही. पण हनुमंतांना माहित होतं की याच्यामध्ये काहीतरी गूढ रहस्य आहे. तर त्यावेळेस खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे हनुमंताने. आपल्याला पण जर विचारले अप्पाजी तू कोण आहे म्हणलं तर काय सांगणार आहे? ते नाव, हे मुंबई कर, हे कर, तो कर, हेच सांगणार आहे. पण हनुमंताने असे उत्तर दिले, देहदृष्ट्या तु दासोस्मी, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहमिति मे निश्चितामतिः. असं खूप छान श्लोक आहे. देहदृष्टीने तुम्ही आमचे कोण आहे? देव आहे, मी तुमचा दास आहे. जीवदृष्ट्या त्वदंशक, जीवदृष्टीने पाहायला गेलं तर तुम्ही ईश्वर आहे, मी तुमचा अंश जीव आहे. आत्मदृष्टीने पाहायला गेलं तर जे तुम्ही आहे तेच मी आहे, हे माझी निश्चित मती आहे, असं प्रभू रामचंद्रांसमोर हनुमंताने सांगितलं. असे भक्त असायला पाहिजे. आणि वत्सल बद्दल सांगायचं झालं तर, भक्तवत्सल श्रीराम आहे ना, वत्सल शब्द जर सांगायचं असेल तर वत्सलाचं खूप ते व्याकरण वगैरे आहे, त्याच्यामध्ये समानार्थी शब्द दिलेला आहे. स्निग्ध, कोमल आणि वर्षाव असं समानार्थी शब्द दिलेला आहे. स्निग्ध म्हणजे कधी तुटत नाही, म्हणजे भगवंत आपल्याला कधीही सोडत नाही. आपण नेहमी सांगत असतात, आपण आता आप्पा येत असताना आप्पा आमचे हात पकडतात, है ना. आम्ही आप्पांचा हात पकडायला गेलो तर आजा म्हणायचे म्हणे, आप्पा पण म्हणतात ते, तुम्ही हात पकडला तर कधी सोडता माहित नाही रे, म्हणून मी तुमचा हात पकडतो, असं आहोत आपण. हे भक्तवत्सल. आप्पा सांगत असतात सिद्धार्थ स्वामीजी बद्दल आणि शिवपुत्र आप्पांबद्दल. आज दादा गुरु आपले दादा गुरु सायकल चालवायला शिकत होते म्हणे मठामध्ये. सायकल शिकू दिले नाही म्हणे आजा. हा, पडला तर काय होईल? शिष्य नाही, तू सायकल चढायचं नाही म्हणायचं. जीवनभर ते शिकलेच नाही. पहा किती, म्हणजे एक सायकल वरून पडून माझ्या शिष्याला लागतं म्हणल्यानंतर कसे ते असतील. आप्पा जेव्हा ते हिस्ट्री वेगळी, आप्पांना सुद्धा शिवपुत्र स्वामींच सांगत असतात आप्पा दादा गुरूंच्या आपल्या, की आश्रमात अशी काही परिस्थिती झाली की ना आश्रमात राहू शकतात, मग करायचं काय? तर त्यावेळेस आप्पाजी जाऊन हुबळी मठामध्ये तिथे झोपले आणि जाण्यापूर्वी जाऊन विचारले म्हणे आप्पाजींना, आप्पा काय करू मी, इथं तरी राहू देत नाही, काय करू? किती छान, इथं पण राहू नको, घरी पण जाऊ नको म्हणे. आणि आप्पा नेहमी सांगतात, त्यांची कृपा, सद्गुरूंची कृपा अशी असते, काय होत नाही रे. हे आपल्या परंपरेमध्ये असे असे महात्मे आहेत खूप, म्हणजे आम्हाला जी अनुभूती आलेली आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं वात्सल्य म्हणजे, अहो मी घरात असताना, काय म्हणायचं आता, घरात असताना जर कोणी बाहेरून आले, तुझं जेवण झालं का असं विचारलंय, तर जेवलो की नाही हे विचार करून सांगायची बुद्धी पण नव्हती, एवढं घाबरट आणि न बोलका होतो मी. पण त्यांनी इथं बसून तुमच्या समोर बोलायला लावले, सद्गुरू अप्पाजींची कृपा आहे. त्यांनी कसं आम्हाला शिकवलं, किती आश्चर्य आहे तुम्हाला सांगतो मी.
कोरोनामध्ये असताना आम्ही तिथं होतो. मग आप्पाजीने पहा वात्सल्य काय असतं. आप्पा म्हणाले, तिघे चौघ होतो ना आम्ही, तुम्ही काय करता. एक सकाळी लेक्चर घ्यायचे आप्पा, ते ऐकायचो आणि आरामात बसायचो. ते म्हणाले, तुम्ही तुम्ही रोज रूम मध्ये एकटे सांगा, दोघे ऐका. हो आप्पा म्हणालो. चालू केलो, एकटे सांगायचो, दोघे ऐकायचो. 8 दिवस झाल्यानंतर आप्पा विचारले, चालू आहे का तुमचा कार्यक्रम. हो चालू आहे. तिथं सांगण्याऐवजी माझ्यासमोर सांगा ना. घेऊन आले. मग ज्ञान भास्करांसमोर बोलणं म्हणजे, आता पाहिलं ना विनायकजींची परिस्थिती आमची पण आहे, पण त्यांच्या कृपाने बोलत आहे. 8 दिवस झाल्यानंतर त्यांच्या समोर बोलू लागलो. कसं बोलायचो, चिठ्ठी घेऊन यायचो आणि बोलायचो. 8-15 दिवस झाल्यानंतर, किती दिवस चिठ्ठी वापरायचं रे. एक एक शब्द, एक एक शब्द. सद्गुरूंची कृपा अशी आहे, ही वात्सल्य आहे. मला एक प्रसंग आठवतो. ते कधी गावाला चालले होते आप्पा, डिक्कीमध्ये आम्ही सामान भरत होतो. तो गडबडीमध्ये तो जो ड्रायव्हर आहे तो डिक्की बंद करायला झाला. जस्ट टच झाला तो डिक्की, मला आवाज जास्त आला. आप्पा बसत असलेले समोर गेलेले धावत पाठीमागे झाले, काय झालं म्हणून. म्हणजे शिष्यांना एवढी सुद्धा इजा होऊ नये ही जी काळजी घेतात ना भक्तवत्सल म्हणणारे सद्गुरू, खरे सद्गुरू अप्पा जे आहेत, प्रभू श्री रामचंद्र जे आहेत. तर मला हेच सांगायचंय, त्यांची जी वात्सल्यता आहे ती गमवू नये हो. त्यांची जी वात्सल्यता आहे ना, त्याचं किंमत ठेवलं पाहिजे. त्या या 80 वर्षामध्ये ते इतके कष्ट सहन करून, त्यांना पायऱ्या चढताना सुद्धा आम्ही पाहतो किती त्रास होतो, तरी सुद्धा आमचे माझ्यासाठी इतके जण बसलेले आहेत, इतके जण आहेत. मी गेल्यानंतर त्यांचा उद्धार होईल या विषयाने त्यांचं वात्सल्य खूप खूप आहे. त्यांचं वात्सल्य आपल्या सर्वांना असंच निरंतर लाभो अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.